दीपेश त्याच्या वडिलांच्या अंत्यविधी करण्यासाठी आला होता. खरं तर दीपेशचे वडील हे दीनदयाळजी वृद्धाश्रमात राहत होते. फार वर्षापूर्वीच दीपेश त्यांना वृद्धाश्रमात सोडून गेला होता आणि तेव्हापासून ते याच वृद्धाश्रमात राहत होते. इथे राहता राहता प्रत्येकजण एका कुटुंबाप्रमाणे राहत होता. कारण आता आपल्या घरच्यांना आपल्याशी काही देणं घेणं नाही हे सत्य त्यांनी स्वीकारलं होतं. आणि आता जे काही आहे ते हेच आहे. आता हे वृद्धाश्रमच आपलं घर आहे आणि इथे राहणारी लोकच त्यांचं कुटुंब आहे. दीनदयाळजी त्यांच्या मृत्यूनंतर त्या वृद्धाश्रमातच राहिले आणि जेव्हापासून दीपेश त्यांना वृद्धाश्रमात सोडून गेला होता तेव्हापासून एक दोनदा त्यांनी दीपेशसोबत बोलण्याचा प्रयत्न केला होता, परंतु दीपेशकडे त्यांच्याशी बोलण्यासाठी वेळच नसायचा. त्यामुळे हळूहळू दीनदयाळजी यांनी दीपेशला फोन करणं बंद केलं होता. आणि आज बऱ्याच दिवसांनी दीपेशच्या मोबाईलवर कुणाचा तरी फोन आला, ज्याने त्याला सांगितलं की दीपेशचे वडील दीनदयाल यांचा मृत्यू झाला आहे आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांच्या मुलाला म्हणजे दीपेशला वृद्धाश्रमात यावं लागेल. वृद्धाश्रमात आल्यानंतर दीपेश वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी गेला आणि वडिलांवर अंतिम संस्कार केल्यानंतर दीपेश पुन्हा वृद्धाश्रमात परतला. आपल्या वडिलांच्या वस्तू पाहण्यासाठी आणि त्या घेऊन जाण्यासाठी. खरं तर मरण्याआधी दीनदयालजींनी आपल्या एका सहकार्याला सांगितलं होतं की त्यांच्या मृत्यूनंतर जर त्यांचा मुलगा अंतिम संस्कार करण्यासाठी आला तर त्यांची एक शेवटची इच्छा होती आणि त्यांनी ती शेवटची इच्छा एका कागदावर लिहून त्यांच्या बॉक्समध्ये ठेवली होती. जेव्हा दीपेश अंतिम संस्कार करण्यासाठी आला तेव्हा त्यांच्या सहकार्याने त्याला त्याच्या वडिलांचं शेवटचं इच्छापत्र आणि बॉक्सबद्दल सांगितलं, जी पाहण्यासाठी दीपेश वृद्धाश्रमात परतला होता. वृद्धाश्रमात पोहोचल्यानंतर दीपेशने वडिलांचा बॉक्स उघडला. त्यात काही जुन्या वस्तू पडलेल्या होत्या. दीपेशला त्या जुन्या वस्तूंमध्ये त्याच्या उपयोगाचीही कोणतीही वस्तू वाटली नाही. दीपेशने ते पत्र शोधणं सुरू केलं, जे त्या बॉक्सच्या सर्वात खालच्या तळाला एका पेपरखाली ठेवलं होतं. दीपेशने त्याच्या वडिलांनी लिहिलेलं शेवटचं पत्र उचललं आणि ते पत्र वाचू लागला. त्याला त्याच्या वडिलांची शेवटची इच्छा जाणून घ्यायची होती आणि म्हणून तो ते पत्र वाचू लागला. ते पत्र हातात घेऊन जसा तो वाचू लागतो तसं त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागतात आणि तो स्वतःवर ताबा ठेवू शकत नाही. कारण त्या ठिकाणी त्याच्यासोबत त्याची बायकोसुद्धा आलेली असते. त्याची पत्नी निलिमासुद्धा तिथे खोलीत उभी असते. ती तिच्या नवऱ्याला असं रडताना पाहून विचारते की काय झालं दीपेश, तुम्ही असं का रडत आहात? मान्य आहे, तुमच्या वडिलांचा नुकताच मृत्यू झाला आहे, पण एक ना एक दिवस तर सगळ्यांना जावं तर लागतंच ना. तुम्ही स्वतःला इतका त्रास करून का घेता? अजिबात घेऊ नका. यात रडण्यासारखं काहीही नाही. दीपेश त्याचे अश्रू जितके पुसत होता तितकेच अश्रू डोळ्यातून बाहेर पडत होते. आज त्याची इच्छा असूनही तो त्याचे अश्रू थांबवू शकत नव्हता. सतत वाहणारे अश्रू पाहून निलिमा त्याला विचारते की असं नेमकं काय लिहिलं आहे तुमच्या वडिलांनी, जे वाचून तुमचे रडणं थांबतच नाही आहे? मलाही दाखवा ते पत्र. पण जेव्हा निलिमाने ते पत्र वाचायला सुरुवात केली ती जागेवरच स्तब्ध झाली. तिच्या तोंडातून आवाजही निघत नव्हता. ती काहीच न बोलता एका जागेवर उभी राहिली. दीपेश तिथेच बसून त्याच्या वडिलांच्या फोटोकडे पाहत रडू लागला. तो रडता रडता आपल्या वडिलांची माफी देखील मागू लागला. तो रडत रडत बोलत होता की बाबा प्लीज मला माफ करा. माहीत नाही पण का मी तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही. मी तुमच्या व्यतिरिक्त प्रत्येक व्यक्तीच्या बोलण्याला महत्त्व दिलं, परंतु तुमच्या बोलण्याला कधीच महत्त्व दिलं नाही. शिवाय कधीच तुम्हाला माझा वेळही दिला नाही. मी माझ्या आयुष्यातील सर्वात मूल्यवान गोष्ट आज गमावली आहे. बाबा,
तुमचं माझ्या आयुष्यात किती महत्त्व आहे हे मला कधी कळलंच नाही. पण आज जेव्हा तुम्ही माझ्यापासून कायमचे दूर निघून गेलात तेव्हा मला तुमची कमी भासत आहे. बाबा, तुम्ही परत या ना प्लीज बाबा. दीपेश अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी आणि जड आवाजाने हे सर्व काही बोलत होता. त्याचा आवाजही व्यवस्थित निघत नव्हता. निलिमा तिच्या नवऱ्याला धीर देत म्हणाली, दीपेश, स्वतःला सांभाळा. आता हे सत्य आपण बदलू शकत नाही. तेव्हाच दीपेश रागाने निलिमाकडे पाहतो आणि स्वतःला तिच्यापासून दूर करतो आणि म्हणतो की हो, आता हे सत्य मी बदलू शकत नाही की माझे वडील आता या जगात नाहीत आणि आता त्यांना इच्छा असूनही पाहूही शकणार नाही. पण जेव्हा ते या जगात होते आणि जेव्हा त्यांना माझ्यासोबत बोलायचं होतं, त्यांना मला भेटायचं होतं, तेव्हाही मी त्यांना भेटू शकलो नाही. आणि फक्त तुझ्यामुळे, लहान लहान गोष्टींमुळे तू माझ्या वडिलांबद्दल काय काय बोलली होतीस. निलिमा, तू माझ्या वडिलांविरुद्ध माझ्या मनात किती काय काय भरवलं आणि मी तुझ्या गोष्टींमध्ये अडकून इच्छा नसतानाही मी माझ्या वडिलांना घरातून बाहेर काढलं. आणि माझे वडील मला सतत सांगत होते की त्यांची काहीही चूक नाही आहे, त्यांनी काही केलं नाही. पण मी त्यांचं काहीही न ऐकता तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि तू माझाच इतका मोठा विश्वासघात केला. आज जर माझे वडील हे पत्र सोडून गेले नसते तर मला सत्य कधीच कळालं नसतं आणि मी नेहमी वडिलांना चुकीचा समजलो असतो. निलिमा, तू केलेल्या या चुकीसाठी मी कधीच तुला माफ करणार नाही. तू कोणतीही छोटी मोठी चूक केलेली नाही, तर तू खूप मोठा गुन्हा केलेला आहेस आणि या गुन्ह्यासाठी कोणतीही माफी मिळणार नाही. दूर हो माझ्या नजरेपासून. मी तुला कधीही माफ करणार नाही. रागाच्या भरात निलिमा आणि दीपेश दोघेही घरी येतात. पण घरी येतात दीपेश निलिमालाच घरातून बाहेर काढतो. निलिमा रडत रडत घरातून बाहेर जाते आणि दुसऱ्या दिवशी निलिमाची आई आणि तिचा भाऊ निलिमाला घेऊन दीपेशच्या घरी येतात. निलिमाची आई दीपेशवर ओरडून बोलते की दीपेश, तुमची हिंमत कशी झाली माझ्या मुलीसोबत असं वागण्याची. तुम्ही तिला नक्की काय समजून ठेवलं आहे आणि तुम्ही माझ्या मुलीला धक्के देत घरातून बाहेर काढलं. तुमची हिंमत कशी झाली. तुम्हाला माहीत नाही की मी तुमच्यासोबत काय करू शकते. तेव्हा दीपेश रागातच म्हणाला की काय करणार तुम्ही, बोला काय करू शकता तुम्ही. तुम्हाला जे करायचं आहे ते करा, पण आता या बाईला माझ्या घरात जागा नाही. तुम्हाला माहीत आहे तुमच्या मुलीने नक्की काय केलं आहे. निलिमाची आई दीपेशला रागात बोलताना पाहून थोडं शांत होऊन म्हणाली, असं काय केलं आहे माझ्या मुलीने ज्यामुळे तुम्ही तिला घराबाहेर आखलून दिलं. तेव्हा दीपेश त्याच्या सासूला म्हणाला की हे तुम्ही तुमच्या मुलीला का नाही विचारलं की तिने नक्की काय केलं आहे. निलिमा खाली मान घालून उभी असते. तेव्हा दीपेशची सासू पुन्हा त्याच्याकडे पाहते. तेव्हा दीपेश म्हणतो की ही तर काहीच सांगणार नाही तुम्हाला, पण मी सांगतो तुम्हाला की तिने काय केलं आहे. खरं तर तुमच्या मुलीला सुरुवातीपासूनच एकटं राहणं पसंत होतं आणि माझ्या वडिलांचं घरात राहणं तिला आवडत नव्हतं. तुमची मुलगी मला नेहमी सांगायची की आपण बाबांना वृद्धाश्रमात का नाही ठेवत, पण मला माझ्या वडिलांना वृद्धाश्रमात ठेवायचं नव्हतं. मग हळूहळू निलिमाने डाव खेळायला सुरुवात केली आणि जेणेकरून माझे वडील माझ्या नजरेत वाईट होतील. निलिमाने खूप डावपेच खेळले, पण जेव्हा त्याने काहीच झालं नाही तेव्हा हिने वडिलांना त्रास द्यायला सुरुवात केली. कधी जेवणात मीठ टाकायची तर कधी मिरची टाकायची. अशीच वडिलांना त्रास देऊ लागली. मी वडिलांसाठी आंघोळीला गरम पाणी करून दिलं तर ही त्यात बर्फाचे तुकडे टाकून पाणी मुद्दाम थंड करून ठेवायची. परंतु मला या गोष्टी काहीच माहीत नसायच्या. मला तर हे सर्व कधी कळेलच नाही. इतकं सगळं सहन करूनही वडिलांनी कधी तिची तक्रार केली नाही, कारण की माझ्या कुटुंबात कोणतंही विघ्न नको. पण तरीही हिला जराही लाज वाटत नाही आणि तिने आपले वाईट काम सुरूच ठेवलं. पण मला या सगळ्या गोष्टीबद्दल काहीच माहीत नव्हतं.
मी विचार करत होतो की निलिमा खूप चांगली आहे आणि माझ्या पश्चात माझ्या वडिलांची खूप चांगली काळजी घेते. पण सत्य काही वेगळंच होतं. असंच एके दिवशी मी ऑफिसमधून आलो आणि तेव्हा निलिमाने मला सांगितलं की दीपेश, मी माझ्या कपाटात काही पैसे ठेवले होते, पण आता मला ते पैसे मिळत नाही आहेत. तेव्हा मी निलिमाला म्हणालो की कदाचित तू नीट लक्ष दिलं नसशील आणि तू मार्केटमध्ये जास्त पैसे खर्च केले असतील किंवा तू पैसे कुठेतरी टाकून दिले असतील आणि आता तू घरी घेण्याचा प्रयत्न करत आहेस. जर पैसे घरी ठेवले असते तर कुठे गेले असते? तेव्हा निलिमा मला म्हणाली, दीपेश बघा, घरात तुम्ही आणि बाबांशिवाय कोणी नाही, मग पैसे गेले कुठे? हे सर्व ऐकून मला खूप राग आला आणि मी निलिमावर ओरडलो की हे तू काय बोलत आहेस? वडिलांबद्दल असा विचार तुझ्या मनात आलाच कसा? बाबांना पैसे चोरण्याची काय गरज आहे? सर्व काही तर त्यांचंच आहे. निलिमाने त्यावेळेस काहीच बोलली नाही आणि पुन्हा काही दिवसांनी जेव्हा आम्हाला एका नातेवाईकांच्या लग्नाला जायचं होतं तेव्हा निलिमाने मला सांगितलं की तिच्या कपाटात ना तिचे दागिने आहेत ना ते 5 लाख रुपये आहेत, जे मी तिला काही दिवसांपूर्वी सुरक्षित ठेवण्यासाठी दिलेले आहे. निलिमाने जेव्हा मला हे सगळं सांगितलं तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली. कारण मी नवीन कार विकत घेण्यासाठी माझी वर्षभराची कमाई वाचवली होती. मी अनेक वर्षापासून जोडलेले पैसे अचानक गायब झाले होते आणि त्यामुळे मी खूप काळजीत पडलो आणि मी निलिमाला म्हणालो, निलिमा बघ, कुठेतरी ठेवले गेले असतील. मी आणि निलिमा दोघेही वेड्यासारखं संपूर्ण घर पैसे शोधू लागलो, पण आम्हाला ना पैसे सापडले ना निलिमाचे दागिने. तेवढ्यात बाबा बागेतून फिरून नुकतेच घरी आले होते आणि निलिमा बाबांना पाहताच म्हणू लागली, दीपेश, आज तुम्ही काहीही बोललात तरी मी चोर पकडल्याशिवाय राहणार नाही. असं म्हणत निलिमा बाबांच्या खोलीत शोधू लागली. बाबा म्हणाले की तुम्ही हे सगळं काय करत आहात आणि असं अचानक माझ्या खोलीतलं सगळं सामान का हलवत आहात? तेव्हा निलिमा म्हणाली, ती चोराला पकडण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या चोराने चोरी केली आहे त्याला सर्वांसमोर आणण्याचा माझा प्रयत्न आहे. निलिमा सर्व सामान शोधू लागली आणि मग बाबांच्या कपाटातून नोटांचे बंडल आणि निलिमाचे दागिने खाली पडले, जे बाबांच्या कुर्त्यात ठेवले होते. हे सर्व पाहून मीही घाबरलो आणि मलाही वाटलं की कदाचित निलिमा अगदी बरोबर बोलत होती. मीच तिला चुकीचं समजलो होतो. या सर्व गोष्टींचा विचार करून मी निलिमाचे म्हणण्यानुसार बाबांना वृद्धाश्रमात पाठवून दिलं. जेव्हा बाबा वृद्धाश्रमात जायला तयार नव्हते तेव्हा मी स्वतः त्यांचे कपडे पॅक केले आणि त्यांना म्हणालो की एकतर तुम्ही स्वतः खोलीतून बाहेर या, अन्यथा मला मजबुरीने तुम्हाला घराबाहेर काढावं लागेल. एवढं बोलून मी खोलीतून बाहेर आलो आणि काही वेळाने वडीलही त्यांची बॅग घेऊन खोलीतून बाहेर आले. बाबांचे डोळे पूर्णपणे सुजलेले होते. कदाचित ते रात्रभर रडत होते. बाबा मला एवढंच सांगत होते की माहीत नाही बेटा, हे सर्व सामान माझ्या कपाटात कसं आलं, हे सर्व कोणी केलं, परंतु मी तुमच्या मुलीच्या बोलण्यात अडकून त्यांचं काहीही म्हणणं ऐकलं नाही आणि मी त्यांना वृद्धाश्रमात घेऊन आलो. बाबा मला संपूर्ण रस्त्यात हेच सांगत होते की मी काहीच केलं नाही, यात माझा काहीही दोष नाही बेटा. मला आश्रमात पाठवू नकोस. मी घराच्या कुठल्याही कोपऱ्यात पडून राहीन. मी फक्त तुझा चेहरा पाहून जगेन. मला तुझ्यापासून दूर नेऊ नकोस. तुझ्या आईच्या मृत्यूनंतर तूच तर माझा एकमेव आधार आहेस. तू पण मला असंच सोडलंस तर मी जगू शकणार नाही. बाबा मला पुन्हा पुन्हा सांगत होते, पण मी तुमच्या मुलीच्या बोलण्यात अडकून त्यांना वृद्धाश्रमात सोडलं आणि पुन्हा मागे वळून कधीच पाहिलं नाही. आणि आता 2 दिवसापूर्वी वृद्धाश्रमाच्या मॅनेजरने मला फोन केला आणि सांगितलं की माझ्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. जेव्हा मी वृद्धाश्रमात पोहोचलो तेव्हा मी पाहिलं की माझे बाबा जमिनीवर पडलेले होते आणि माझा फोटो त्यांच्या छातीवर ठेवला होता. खरं तर ज्यांनी बाबांना सर्वात आधी सकाळी उठून पाहिलं होतं
त्यांनी सांगितलं की बाबा रात्रीपासून माझ्या फोटो छातीशी लावून असेच खुर्चीवर बसले होते. सकाळी उठून त्यांनी जेव्हा जाऊन पाहिलं तेव्हाही बाबा माझे असेच बसून माझा फोटो छातीशी धरून बसले होते. पण त्या मुलाने जाऊन जसं वडिलांना थोडं हलवलं तर बाबा खाली जमिनीवर पडले. त्यांनी डॉक्टरांना बोलावून तपासणी केली तेव्हा मला कळलं की बाबा आता राहिले नाहीत. हे जग सोडून गेले होते. मी माझ्या वडिलांसाठी दुःखी होतो, पण हद्द तर तेव्हा झाली जेव्हा मला तुमच्या मुलीचे सत्य कळलं. आणि हे सत्य मला कधीच कळलं नसतं जर माझ्या वडिलांच्या सहकार्याने मला माझ्या वडिलांच्या शेवटच्या पत्राबद्दल सांगितलं नसतं तर. त्यांनी मला सांगितलं की माझ्या वडिलांनी माझ्यासाठी एक शेवटचं पत्र सोडलं होतं आणि माझ्या वडिलांची शेवटची इच्छा होती की मी त्यांनी पत्रात लिहिलेली इच्छा पूर्ण करावी. मी जेव्हा वृद्धाश्रमात पोचल्यावर बाबांनी घरून आणलेली बॅग उघडली. त्यात बाबांच्या काही जुन्या वस्तू पडलेल्या होत्या. ती बॅग उघडल्यावर मला तळाशी एक चिठ्ठी सापडली आणि ती चिठ्ठी म्हणजे माझ्या वडिलांचं शेवटचं पत्र होतं, जे त्यांनी माझ्यासाठी लिहिलेलं होतं. तुम्हाला जाणून घ्यायचं नाही का सासूबाई की त्यात माझ्या वडिलांनी माझ्यासाठी काय लिहिलं होतं, जे वाचून मी तुमच्या मुलीचा इतका तिरस्कार करू लागलो. दीपेशने त्याच्या डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाला, सासूबाई, माझ्या वडिलांनी लिहिलेल्या पत्रात मला सर्व गोष्टी सांगितल्यात की मी ऑफिसला गेल्यावर निलिमा त्यांना किती त्रास द्यायची. खाणं पिणं आंघोळ आणि इतकंच नव्हे तर बाबांचे घरात राहणं देखील कठीण केलं होतं आणि तेही सर्व फक्त माझ्यासाठी सहन करत होते. आणि मी मूर्ख इतकं समजू शकलो नाही. अगदी शेवटच्या पत्रातही त्यांनी फक्त त्यांच्या निर्दोषतेबद्दलच लिहिलं होतं. त्यांनी लिहिलं होतं की ज्या दिवशी आम्हा दोघांना पार्टीला जायचं होतं त्या दिवशी ते पहाटेपासून घराबाहेर होते आणि याचे कारण म्हणजे निलिमाने बाबांना सांगितलं होतं की बाबा, माझी आई खूप आजारी आहे. दीपेशला यायला वेळ लागेल म्हणून तुम्ही जाऊन एकदा माझ्या आईला बघून या. वडिलांनी माझ्याशी बोलायला सांगितलं आणि पण निलिमाने माझं त्यांच्याशी बोलणं केलंच नाही आणि म्हणाली की माझा फोन सापडत नाही आहे. तेव्हा बाबा तुमच्या घरी गेले होते. दीपेशची सासू म्हणाली, तुम्ही कुठल्या दिवसाबद्दल बोलत आहात दीपेश? त्यानंतर दीपेशने सासूला तारीख सांगितली आणि म्हणाला, मी या दिवसाची गोष्ट करत आहे सासूबाई. तेव्हा ती म्हणाली, पण मी त्या दिवशी घरी नव्हतेच. मी शहराबाहेर गेले होते काही महत्त्वाच्या कामासाठी. तेव्हा दीपेश डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंना पुसत हसत म्हणाला, तेच तर सासूबाई, जर त्या दिवशी तुम्ही घरीच नव्हता तर मग तुमची लाडकी मुलगी बाबांशी खोटं का बोलली आणि तिने मला सांगितलं की बाबा बागेत फिरायला गेले आहेत. आता येतच असतील आणि बाबा घरी येताच ती त्यांच्यावर रागवली आणि मी इतका मूर्ख होतो की मी माझ्या वडिलांचं एकदाही ऐकलं नाही. ते बिचारे मला समजावत राहिले, पण बायकोच्या बोलण्याने मी इतका आंधळा झालो होतो की मला काहीच दिसत नव्हतं. माझ्या मनात हा सुद्धा विचार आला नाही की निलिमाला कसं कळालं की कपाटाच्या कोणत्या भागात आणि कुठे दागिने लपवून ठेवले आहेत, जे कपाट उघडताच निलिमाला पाहता क्षणी सापडले. त्यावेळेस मी हा सुद्धा विचार केला नाही की जर बाबांनी दागिन्यांची चोरी केली असती किंवा पैसे चोरले असते तरी त्या चोरलेल्या पैशांचं काय केलं असतं बरं, कारण त्यांना माझ्याशिवाय दुसरं कोणीही नव्हतं. पण त्यावेळेस माझा मेंदू कामच करत नव्हता. म्हणतात ना की वाईट वेळ सांगून येत नाही, पण माझा वाईट काळ नुकताच सुरू झाला होता. माझ्या मूर्खपणामुळे माझ्या वडिलांचा वाईट काळ सुरू झाला होता. मी माझ्या वडिलांचं जीवन नरक बनवलं. एवढं सगळं लिहून झाल्यावर बाबांनी आपली शेवटची इच्छा त्यांच्या पत्रात लिहून ठेवली होती. आणि तुम्हाला माहीत आहे का सासूबाई, त्यांची शेवटची इच्छा काय होती? मी तुमच्या मुलीला घरातच ठेवावं आणि माझ्या कुटुंबासोबत आनंदाने राहावं, अशी शेवटची इच्छा त्यांनी लिहून ठेवली होती. त्यांना फक्त त्यांचे निर्दोषत्व माझ्यासमोर सिद्ध करायचं होतं.
त्यांनी तुमच्या मुलीला गुन्हेगार सिद्ध केलं नाही, तर त्यांनी फक्त स्वतःला निर्दोष सिद्ध केलं. आणि त्याचं माझ्यावर किती प्रेम आहे जे मी कधीच पाहू शकलो नाही. आई वारल्यापासून त्यांनी मला क्षणभरही कमीपणा जाणवू दिला नाही. पण मी माझ्या वडिलांना त्यांच्या शेवटच्या क्षणीही सन्मानानं जीवन दिलं नाही. जर मी माझ्या वडिलांना सोडलं नसतं तर कदाचित माझे वडील माझ्यासमोर जिवंत राहिले असते. कदाचित मी माझ्या वडिलांना पाहू शकलो असतो. त्यांच्यासोबत प्रत्येक गोष्ट बोलू शकलो असतो. मी एकदा त्यांचं ऐकलं असतं तर मी माझ्या वडिलांवर विश्वास ठेवला असता. दीनदयालजींचं शेवटचं पत्र ऐकल्यानंतर दीपेशच्या सासूबाईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि त्या स्वतःला रोखू शकल्या नाहीत. आणि विचार न करता, काहीही न बोलता त्यांनी आपल्या मुलीला 3-4 चापटी मारल्या आणि थप्पड मारताना म्हणाली, मला तुझ्यासारखी मुलगी झाली नसती तर फार बरं झालं असतं. मी तर तुला असे संस्कार दिले नव्हते. मग हे सगळं तू कुठून शिकलीस? तू एकदाही विचार का केला नाही की जे काही तू तुझ्या सासऱ्यासोबत करत आहेस तसं तुझ्या आईसोबत झालं असतं तर तुला कसं वाटलं असतं? दीपेशच्या सासूने तिच्या मुलीला खूप काही सुनावलं आणि अनेक गोष्टींनी तिचा अपमानही केला. पण जाता जाता दीपेशची सासू थांबून दीपेशला म्हणाली की दीपेश बेटा, या क्षणी तुमच्या मनात काय चाललं आहे ते मी समजू शकते आणि मी तुम्हाला माझ्या मुलीला त्वरित माफ करण्यास सांगणार नाही. परंतु मी तुम्हाला हे नक्की सांगेन की तुमचे वडील ज्यांच्यावर तुम्ही खूप प्रेम करत होतात त्यांना गैरसमजामुळे तुम्ही स्वतःपासून दूर केलं. जर तुम्ही तुमच्या वडिलांचा आदर करत असाल तर तुम्ही त्यांच्या निर्णयाचा देखील आदर केला पाहिजे. आणि आताच तुम्ही सांगितलं की तुमच्या वडिलांचा शेवटचा निर्णय किंवा त्यांची शेवटची इच्छा काय होती. आत्ताच तुम्ही म्हणालात की तुमच्या वडिलांची शेवटची इच्छा होती की तुम्ही आपल्या कुटुंबासह आनंदानं राहावं, आनंदानं जगावं. मला मान्य आहे दीपेश, हे सगळं विसरणं तुमच्यासाठी इतकं सोपं नाही. पण निलिमाला घराबाहेर हाकलून तुम्ही तुमच्या वडिलांची आज्ञा मोडू नका. ते जिवंत असतानाही तुम्ही त्यांना खूप त्रास दिलात, त्यांना खूप तडपवलंय. पण मी तुमच्यासमोर हात जोडते बेटा. तुमच्या वडिलांच्या मृत्यूबद्दल निदान त्यांच्या आत्म्याला तरी शांती द्या. जी त्यांची इच्छा होती, निदान तुम्ही त्यांच्या मृत्यूनंतर तरी तसं करू नका. निदान तुम्ही त्यांच्या मृत्यूनंतर तरी तसं करू शकता. आपल्या सासूचं बोलणं समजून दीपेशने पत्नी निलिमाला घरात तर ठेवलं, पण त्याने तिच्या चुकीला माफी दिली नाही. पण त्याने वडिलांची शेवटची इच्छा मान्य केली आणि निलिमाला घरात राहू दिलं. आणि आता तिच्या नवऱ्याचं तिच्याशी असलेलं वागणं पाहून निलिमा रात्रंदिवस स्वतःलाच विचारत राहिली की तिने आपलं स्थिर कुटुंब उद्ध्वस्त केलं. आता तिला प्रश्न पडतो की तिने सासऱ्यासोबत इतका अन्याय का केला? त्यांची काय चूक होती की त्यांना त्यांच्या मुलामुळे इतका त्रास सहन करावा लागला? आता निलिमाला तिची चूक कळली, पण दीपेशला तिच्या चुकांचं माफ केलं नाही. पण निलिमाला आशा आहे की कदाचित एक दिवस दीपेश तिला माफ करेल, कारण आता निलिमा तिच्या सासऱ्यासारख्या इतर वृद्ध लोकांना मदत करण्यात आघाडीवर आहे. पण दीपेश आजही तसंच बोलत नाही, काहीच बोलत नाही. कदाचित निलिमा तिच्या कृत्याची शिक्षा भोगत आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, दीपेशने घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला? कथा आवडली तर शेअर नक्की करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.